नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चितापे आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केला आहे वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट जेई मार्गदर्शन क्लास, तो सुद्धा अगदी मोफत स्वरूपामध्ये। आणि याचा आजचा हा 7वा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाचा पाठ आपण शिकणार आहोत, तो म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया, त्याचबरोबर गोल्जी कॉम्प्लेक्स आणि लायसोसोम तिन्ही सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे बिलकुल स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा। आपण कोणत्याही शाळेत असाल, मराठी मीडियममध्ये असाल, सेमीमध्ये असाल किंवा आपण असाल इंग्लिश मीडियम शाळेमध्ये, CBSE असो, स्टेट बोर्ड असो, सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे। आणि आपल्याला 11वी 12वी मध्ये याची खूप सगळी माहिती पुढे आपल्याला कामा पडणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे आपण अवश्य बघावा। आणि अशाच प्रकारचे आपल्या चॅनलला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचावे याकरता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण आपल्या या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत गोल्जी कॉम्प्लेक्स। गोल्जी कॉम्प्लेक्स याला दुसरं नाव आहे गोल्जी बॉडी, तसेच त्याला गोल्जी ॲपॅरेटस असं सुद्धा म्हणतात, पण आपण गोंधळून जाऊ नका, तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे गोल्जी कॉम्प्लेक्स। आता हा गोल्जी कॉम्प्लेक्स आहे तरी काय, याविषयी आपल्याला आज डिटेलमध्ये बघायचं आहे। तर बघा, गोल्जी कॉम्प्लेक्स हे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर आहे की याच्यामध्ये अशा प्रकारच्या फ्लॅटन सेल तुम्हाला पाहायला भेटतात, त्याला फ्लॅटन स्टॅक असं सुद्धा म्हणतात। फ्लॅटन म्हणजे अशा प्रकारचे पसरलेले असतात, म्हणून त्याला फ्लॅट म्हटलेलं आहे। आणि स्टॅक म्हणजे पिशव्या, बघा तुम्हाला दिसत असतील या पिशव्या या ठिकाणी दिसत असतील। तर ह्या पिशव्या काय काम करतात, सगळ्या स्टॅक, सगळ्या पिशव्या एकमेकांना अशा प्रकारच्या पॅरल, एकमेकांच्या समोर अशा प्रकारचे ते तुम्हाला दिसत आहेत। आणि ह्या पिशव्या काय कामाच्या आहेत, तर बघा ह्या ज्या काही पिशव्या आहेत ह्या जनरली एखाद्या पोस्ट ऑफिस सारखं काम करतात, म्हणून त्याला स्पेशल नेम पोस्ट ऑफिस असं सुद्धा म्हटलेलं आहे। म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये एका विशिष्ट भागाकडून आलेले लेटर एका दुसऱ्या भागाकडे नेऊन देण्याचं काम करतात। यांचा रोल फक्त एवढाच आहे की एकाकडून घेणे आणि दुसऱ्याला नेऊन देणे, तसंच काम या ठिकाणी गोल्जी कॉम्प्लेक्सचं सुद्धा आहे। आता कोणी डिस्कवर केलं गोल्जी कॉम्प्लेक्स, तर डिस्कवर केलं कॅमिलिओ गोल्जी साहेबांनी। आणि कधी, तर 1898 मध्ये। तुम्हाला हे पेपरमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकते, ही गोष्ट ध्यानात ठेवा। आता गोल्जी कॉम्प्लेक्स कुठे आहे, तर सेलच्या आतमध्ये आहे। आपली बॉडी सेलपासून बनलेली आहे, सेलच्या आतील ऑर्गनलचा आपण अभ्यास करत आहोत आणि त्यातील हे गोल्जी कॉम्प्लेक्स। आता बघा काय स्ट्रक्चर सांगितलं मी तुम्हाला, स्टॅक ऑफ फ्लॅटन मेम्ब्रेन बाउंड सॅक। सॅक म्हणजे पोते, सॅक म्हणजे पिशव्या, कशा आहेत, स्टॅक आहेत, फ्लॅटन आहे, त्याला सिस्टरने सुद्धा म्हणतात। हे जे काही फ्लॅटन सॅक आहेत यांनाच सिस्टरने सुद्धा म्हणतात, हा शब्द ध्यानात असू द्या। आणि लोकेशन कुठे आहे, आता हे गोल्जी कॉम्प्लेक्स सेलच्या आत आहे सर, पण नेमकं कुठं आहे, तर बघा ही जर का आपली सेल असेल, हे असेल सेलच्या आत न्यूक्लियस, तर याला अशा प्रकारचं या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात आणि त्यांच्याच बाजूला हे अशा प्रकारच्या एकमेकाला पॅरल असलेल्या ह्या फ्लॅटन सेक आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो, तर गोल्जी कॉम्प्लेक्स म्हणतो। आता या गोल्जी कॉम्प्लेक्सचं काम काय आहे, तर बघा, रिसीव मटेरियल फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ER, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो ER आहे, तसेच न्यूक्लियस आहे, याच्यापासून आलेलं मटेरियल रिसीव करायचं, घ्यायचं। म्हणजेच बघा, हा त्याचा ओपनिंग आहे, हा दरवाजा आहे, कारखान्यामध्ये येण्याचा किंवा त्या पोस्ट ऑफिसमध्ये येण्याचा हा दरवाजा आहे। रिसीव मटेरियल फ्रॉम ER। आता मला सांगा, ER कडून कोणतं मटेरियल रिसीव होत असेल बरं, ER काय करते, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ER प्रोटीन आणि लिपिड आपल्याला तयार करून देतात। त्याच्यामध्ये रफ ER प्रोटीन तयार करून देतात आणि स्मूथ ER लिपिड्स तयार करून देतात। त्यांनी तयार करून दिलेलं प्रोटीन्स आणि लिपिड्स या मार्गाने गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये आतमध्ये एंट्री होते। आतमध्ये कशासाठी येत असतील, तर समजा हा एक कारखाना आहे, कच्चा माल आतमध्ये येतो, त्याचा पक्का माल बनवला जातो कारखान्यामध्ये, त्याचं पॅकेजिंग केल्या जाते आणि नंतर ते पुढं पाठवण्यात येते। म्हणजे ERच्या माध्यमातून आलेलं प्रोटीन आणि लिपिड त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं काम, विशिष्ट प्रकारची प्रोसेस ही कुठे होते, गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये। आणि प्रोसेस झाल्यानंतर, मॉडिफिकेशन झाल्यानंतर पुढं त्याला पाठवण्यात येते, त्याचं बॉक्सिंग केलं जाते। पक्का माल तयार केला, त्याचं बॉक्सिंग तयार केलं आणि नंतर त्याला हवं त्या ठिकाणी पाठवल्या जाते। बघा फंक्शनमध्ये आपण पाहू शकतो मॉडिफिकेशन, मॉडिफाईज प्रोटीन्स अँड लिपिड। आताच तुम्हाला सांगितलं प्रोटीन आणि लिपिड ER कडून येतात, त्यांचं मॉडिफिकेशन होते, म्हणजे त्यांच्यात बदल होतात, त्याच्यावर प्रोसेस होते। त्यानंतर पॅकेजिंग, बॉक्सिंग करायचं,
फॉर एक्झाम्पल एखादा कच्चा माल कारखान्यात आला, त्याचा पक्का माल काहीतरी बनवला, तर त्याचं काय करावं लागेल, बॉक्सिंग करतात, नंतर ते दुकानदाराकडे डिलिव्हर केले जाते. तशा प्रकारे बॉक्सिंग करायचं म्हणजेच पॅकेजिंग करायचं सबस्टन्स इनटू व्हेसिकल. कशामध्ये पॅक करायचं, बॉक्समध्ये का, कागदाचे बॉक्स करायचे का, प्लास्टिकचे करायचे का, नाही, कशाचे, हे अशा प्रकारचे व्हेसिकल तयार करायचे, व्हेसिकल. आणि याच्या आतमध्ये ते प्रोटीन्स किंवा लिपिड्स असतील, नंतर ते पुढं पाठवायचे. ट्रान्सपोर्ट करायचे मटेरियल्स विथिन अँड आउटसाइड ऑफ द सेल, म्हणजे ज्या सेलच्या आतमध्ये, या सेलच्या आतमध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्सने तयार केलेले, पॅकेजिंग केलेले हे व्हेसिकल जिथं जिथं गरज आहे सेलमध्ये तिथं तिथं पाठवले जातात. समजा आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनची निर्मिती कशापासून होते बरं, फॉस्फोलिपिडपासून, प्रोटीनपासून. मग हे लिपिड्स आणि प्रोटीन्स फॉस्फोलिपिडपर्यंत या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत पाठवण्याचं काम. अजून या सेलमध्ये जिथं जिथं प्रोटीन आणि लिपिडची गरज पडते त्या त्या ठिकाणी हे व्हेसिकल अशा प्रकारचे पॅक करून पुढं पाठवले जातात. त्याचबरोबर सेलच्या बाहेर सुद्धा अजून कुठं काम पडलं तर तिथं पाठवले जातात. फक्त यांचं काम काय आहे, पॅकेजिंग करणे अँड डिस्पॅच करणे, म्हणून त्याला पॅकेजिंग अँड डिस्पॅच सेंटर असं सुद्धा म्हणतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि अजून काय तयार होते तर लायसोसोम सुद्धा तयार होते. अतिशय महत्त्वाचा पार्ट लायसोसोम, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. या लायसोसोमची निर्मिती सुद्धा कशापासून होऊ राहिली तर गॉल्जी कॉम्प्लेक्सने तयार केलेल्या या व्हेसिकलपासूनच होत आहे. प्रेझेंट इन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल, दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजेच गॉल्जी कॉम्प्लेक्स प्लांटच्या सेलमध्ये पण आहे, ॲनिमलच्या सेलमध्ये पण आहे. तर हे अशा प्रकारे होतं गॉल्जी कॉम्प्लेक्स. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आहे लायसोसोम. कोणता सोम, लायसोसोम. बघा, हा अशा प्रकारे लायसोसोम हे अशा प्रकारचे लहान बलून सारखे खूप सगळे लायसोसोम हे सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझममध्ये इकडे तिकडे फिरत राहतात, स्विमिंग करत राहतात. काम काय त्यांचं बघा, सुरुवातीला डेफिनेशन बघूया आपण. स्मॉल मेम्ब्रेन बाउंड सॅक कंटेनिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम. याच्या आतमध्ये तुम्हाला हे असे दिसून राहिले बघा, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतात त्याला. हे काय आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम. खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे तो. म्हणजे एखाद्या ठिकाणी सेलच्या आत जर कुठं काही कचरा झाला असेल, कुठं काही घाण झाली असेल, काही बॅक्टेरिया आले असतील तर ती घाण साफ करण्याचं काम, क्लिनिंग करण्याचं काम लायसोसोम करतात. मेम्ब्रेन कसं सांगितलेलं आहे, सिंगल मेम्ब्रेन, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया सारखं किंवा इतर न्यूक्लियस सारखं त्यांना डबल मेम्ब्रेन नाही. कसं आहे, सिंगल मेम्ब्रेन आहे. एक सिंपल त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे. पण जरी कन्स्ट्रक्शन सिंपल असलं तरी आतील गोष्टी मात्र, आतील एन्झाईम्स कसं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. बघा, प्रेझेंट इन मेनली ॲनिमल सेल, रेअर इन प्लांट सेल. एखाद्या म्हणजे काय म्हणता येईल की एखाद्या विशिष्ट अशा प्लांटच्या सेलमध्येच तुम्हाला लायसोसोम पाहायला भेटेल. पण जनरली ते सर्व प्रकारच्या ॲनिमलच्या सेलमध्ये लायसोसोम हे प्रेझेंट असतातच. त्यानंतर आता पुढे दिलंय बघा, स्ट्रक्चर सिंगल मेम्ब्रेन इनक्लोजिंग पॉवरफुल डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की एक सिंगल मेम्ब्रेन आहे आणि आतमध्ये पॉवरफुल एन्झाईम्स आहे. एन्झाईम्स म्हणजे काय सर, तर एन्झाईम म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं केमिकल. आता त्या केमिकलचा काय वापर होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, फंक्शन, डायजेस्ट फूड पार्टिकल. जे सेलच्या आतमध्ये जे फूड पार्टिकल्स आले, सेलच्या आतमध्ये जे फूड पार्टिकल्स आले त्यांना डायजेस्ट करायचं, त्यांना पचनक्रिया करायची, त्यांना पचवून टाकायचं. जाडे भरडे पार्टिकल्स असतील, कठीण असतील, कॉम्प्लेक्स असतील, लवकर तुटणार नाही, लवकर पचन होणार नाही, पण या एन्झाईमच्या संपर्कामुळे ते लवकर पचन होतात, लवकर डायजेस्ट होतात. त्यानंतर बघा, डिस्ट्रॉय हार्मफुल बॅक्टेरिया अँड फॉरेन सबस्टन्सेस. जर समजा बाहेरील, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, पावसातून म्हणा, पिण्याच्या पाण्यातून म्हणा, किंवा मग हवेतून म्हणा, किंवा मग अन्नपदार्थातून म्हणा, तुम्ही रस्त्यावर गरमागरम कचोरी वगैरे खाता, रस्त्यावर बरेचसे पदार्थ उघडे असतात, पाणीपुरीची दुकानं वगैरे असतात. पण जर ते व्यवस्थित उघडे, जर का झाकलेले नसतील, अन्नपदार्थ उघडे असतील तर त्याच्यावर मॉस्किटो, त्याचबरोबर माशा बसलेल्या असतात, त्यांच्या पायाला घाण लागलेली असते आणि ते अशा प्रकारचे अन्नपदार्थ जर आपल्या खाण्यात आले तर आपण आजारी पडतो आणि ते बॅक्टेरिया आपल्या सेलपर्यंत पोहोचतात आणि मग हे बॅक्टेरिया आपल्याला आजारी पाडतात. म्हणून अशा प्रकारचे बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात आले तर आपल्या शरीरामध्ये एक फायटर आहे, त्याचं नाव काय, लायसोसोम. हा त्या बॅक्टेरियाला मारण्याचं काम करतो.
पण विद्यार्थी मित्रांनो, एक विशिष्ट कमी जर संख्या असेल बॅक्टेरियाची तर तो मारेल, पण जास्त बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात जमा झाले तर मात्र त्याची शक्तीसुद्धा कमी पडू शकते, म्हणून बाहेरचं खाणं टाळा. बघा पुढं काय म्हटलेलं आहे, हार्मफुल बॅक्टेरियाला तो डिस्ट्रॉय करतो. फॉरेन म्हणजे अनोळखी जे काही बॅक्टेरिया आले, पॅथोजन आले, त्यांना तो मारतो. ब्रेक डाऊन वर्न आउट सेल ऑर्गॅनल. जर समजा या सेलमध्ये, आता बघा ही सेल आहे, या सेलच्या आत हे जे काही मायटोकॉन्ड्रिया दिसत असेल, गॉल्जी कॉम्प्लेक्स असतील, ER असेल, जे काय जेवढे पण सगळे वर्न आउट झालेले म्हणजे खराब झालेले ऑर्गॅनल्स त्यांना डायजेस्ट करून टाकतो, त्यांना मारून टाकतो. कोण? लायसोसोम. लायसोसोमच्या आतील एन्झाईम्स खूप महत्त्वाचा भाग आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सेलच्या आतमध्ये जी काही घाण झाली, जो काही कचरा झाला, तो कचरा अति दुर्गंधी साफ करण्याचं काम लायसोसोम करतो. त्यामुळे लायसोसोम खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. रिमूव्ह सेल्युलर वेस्ट. सेलच्या आतील वेस्ट, गार्बेज, गंदगी बाहेर काढून टाकणे, हे खूप महत्त्वाचं काम त्याचं आहे. यालाच सुसाईड बॅग्स असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला तर आश्चर्य वाटत असेल की सुसाईड बॅग का म्हणतात सर त्याला, तर त्याचं कारण असं आहे, जर समजा सेलमध्ये काही कारणास्तव काही डिस्टर्बन्स आलं, सेल आपली सेलच्या आत जर काही कारणास्तव डिस्टर्बन्स आलं म्हणजे काही प्रॉब्लेम आला, सेल काही डॅमेज वगैरे झाली, काहीतरी अडथळा आला, तर त्या लायसोसोमला मात्र ते कळत नाही. त्याला असं वाटते काहीतरी धोका आहे आणि तो लगेच सुसाईड करून टाकतो, म्हणजे तो बस्ट होतो, फुटतो एखाद्या फुग्यासारखा. आणि बघा हा असा फुटतो आणि फुटल्यानंतर आतील एन्झाईम्स पूर्ण सेलमध्ये पसरतात आणि पूर्ण सेलला खाऊन टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात, पूर्ण सेलला डायजेस्ट करून टाकतात, स्वतः मरतात आणि त्यांना पण मारून टाकतात. म्हणून त्याला सुसाईड बॅग असं म्हटलेलं आहे लायसोसोमला. ही गोष्ट ध्यानात ठेवा. लायसोसोम हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, पण एक डिसॲडव्हान्टेजेस आहे की तो सुसाईड बॅगचं सुद्धा काम करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील पार्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. कोणता कॉन्ड्रिया? मायटोकॉन्ड्रिया. बघा हा अशा प्रकारचा मायटोकॉन्ड्रिया सेलच्या आतमध्ये असतो. काय म्हटलेलं आहे बघा, डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल. दोन मेम्ब्रेन आहेत. हे बाहेरचं एक मेम्ब्रेन तुम्हाला दिसत आहे, याला आउटर मेम्ब्रेन म्हणतात. कोणतं मेम्ब्रेन? आउटर मेम्ब्रेन. त्यालाच हे आउटर मेम्ब्रेन कसं आहे? स्मूथ आहे, स्मूथ, गुळगुळीत आहे, स्मूथ आहे. बघा इथे लिहिलं आहे स्मूथ मेम्ब्रेन आउटर. आणि इनर मेम्ब्रेन कसं आहे बघा, इनर, हे बघा फोल्डिंग दिसत आहे आपल्याला, फोल्डिंग. हे अशा प्रकारचं इनर मेम्ब्रेन आहे, सापासारखं असं फोल्डिंग तुम्हाला दिसतात. त्यालाच क्रिस्टे सुद्धा म्हणतात. या फोल्डेड मेम्ब्रेनला क्रिस्टे असं सुद्धा म्हणतात आणि बाहेरील आउटर मेम्ब्रेनला स्मूथ मेम्ब्रेन असं म्हणतात. हा मायटोकॉन्ड्रिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर: आउटर मेम्ब्रेन स्मूथ, इनर मेम्ब्रेन क्रिस्टे, कंटेंट्स इन ओन DNA अँड रायबोझोम्स. बाकीच्या ऑर्गॅनल्सकडे DNA नाही, बाकीच्या ऑर्गॅनल्सकडे रायबोझोम्स नाही, पण यांच्यामध्ये यांचा DNA सुद्धा आहे. बघा तुम्हाला दिसत आहे आतमध्ये हे अशा प्रकारचे गुंडाळलेलं रस्सी सारखा पार्ट, हा याला DNA म्हणतात. हे लहान लहान बलून सारखे छोटे छोटे पार्ट यांनाच रायबोझोम म्हणतात. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा DNA पण आहे आणि रायबोझोम सुद्धा स्वतःचे आहेत, आणि ही गोष्ट सगळ्यांच्याकडे अवेलेबल नसते. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, फंक्शन, काय काम. आता मायटोकॉन्ड्रिया खूप महत्त्वाचं काम करतो. काय काम करतो सर? तर आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी तयार होते, आपण जेवण केल्यानंतर, आपण काही खाल्ल्यानंतर आपल्याला जी एनर्जी भेटते, ही एनर्जी कुठे बनते? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये बनते. तुम्ही म्हणाल काही सांगता सर, आपण तर जेवण करतो, एनर्जी तर पोटात बनली, अन्न तर पोटात गेलं, मग एनर्जी पोटात बनली असेल. नाही मित्रांनो, आपल्या स्टमकमध्ये अन्न पोचल्यानंतर पुढे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पोचते. स्मॉल इंटेस्टाईनमधून त्याचं ॲब्झॉर्प्शन होईल, तिथून ते ब्लडमध्ये मिक्स होईल, ब्लड त्याला सेलपर्यंत घेऊन जाईल आणि सेलच्या आतमध्ये ते फूड आणि तो ऑक्सिजन जो आपण घेतलेला होतो लंग्स थ्रू, तो ऑक्सिजन आणि फूड मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात आणि तिथे त्यांची केमिकल रिॲक्शन होते आणि एक एनर्जी तयार होते. तिचं नाव आहे, ओळखा बरं, ATP एनर्जी, म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी. द करन्सी असं त्याला म्हणतात.
जसे आपण कोणतंही काम आपल्याला पडलं बाहेर की आपल्याला काय लागते, करन्सी, आपल्याला पैसे लागतात, पैशाशिवाय कोणतंच जगात काम होत नाही. पण इथे सुद्धा तसंच आहे. इथे जर आपल्या सेलमध्ये, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कोणतंही फंक्शन पार पाडायचं असेल तर काय लागते बरं, एनर्जी लागते. समजा तुम्ही एखाद्या वेळेस शाळेतून घरी आले, तुमच्या आईने एखादं काम सांगितलं, चक्कीतून दळण सांगितलं, तुम्ही काय म्हणता, मम्मी आता मी खूप थकलो आहे, मी आता जात नाही. एनर्जीच नाही राहिली, काम करण्याची एनर्जीच नाही राहिली. मग तुम्ही काहीतरी खाता, हातपाय धुता, काहीतरी खाता, चहा वगैरे तुम्ही घेता आणि मग नंतर तुम्हाला थोडंसं एनर्जेटिक वाटते आणि नंतर तुम्ही काम करता. आणि ही एनर्जी मग आली कुठून? अन्न खाल्लं ठीक आहे, पण एनर्जी आली कुठून? तर त्या अन्नापासून, त्या फूडपासून आपल्या मायटोकॉन्ड्रियाने ATP नावाची एनर्जी तयार केली आणि ती एनर्जीच आपल्या शरीराचे सगळे फंक्शन व्यवस्थित पार पाडते. म्हणून याला पॉवर हाऊस म्हटलेलं आहे. एनर्जी तयार करून देणारं हे एक पॉवर हाऊस आहे. बघा पुढं काय म्हटलेलं आहे, साईट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आणि आपण खाल्लेलं फूड म्हणजेच ग्लुकोज, या ऑक्सिजन आणि दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, ग्लुकोज, या दोघांची केमिकल रिॲक्शन होते आणि ATP नावाची एनर्जी तयार होते. त्यालाच सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात. सेलच्या आतमध्ये होणारं रेस्पिरेशन, ATP नावाची एनर्जी हे अशा प्रकारे प्रोड्यूस होते. आपली बॅटरी चार्जिंग होते. आपली बॅटरी चार्जिंग होते म्हणजे आपण तरतरीत होतो, एनर्जेटिक आपल्याला वाटते. सप्लाईज एनर्जी फॉर ऑल सेल ॲक्टिव्हिटीज. जेवढ्या पण सगळ्या सेलच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या फक्त कशामुळे होतात, तर ATP एनर्जीमुळेच होतात. म्हणून त्याला स्पेशल नाव काय दिलं आहे बघा मित्रांनो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न आला, हू इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, तर काय सांगायचं, मायटोकॉन्ड्रिया. तर अशा प्रकारे आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट कोणती सांगा, गॉल्जी कॉम्प्लेक्स. दुसरी गोष्ट कोणती, त्याच्यामध्ये लायसोसोम. आणि तिसरी गोष्ट कोणती, ती म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. तिन्ही सुद्धा सेल ऑर्गॅनल खूप महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. तसेच आजच्या या भागावर आधारित मी एक 10 गुणांची MCQ टेस्ट तयार करून ठेवलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंक ओपन करा आणि टेस्ट सोडवा. त्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंटमध्ये जरूर सांगा. माझा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.